विशाल यांचा दुसरा चेंडू. विशाल यांचा दुसरा चेंडू समोर जातील हर्ष. डावखुरे फलंदाज हर्ष काय करतात आपल्या संघासाठी. कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू. निकोल यांचं जाणतं क्षेत्ररक्षण. एकच धावेवर समाधान. तिसरा चेंडू विशाल यांचा समोर जातील शुभम. फुलटॉस पद्धतीचा चेंडू जोरकस मारलेला परंतु चांगले क्षेत्ररक्षण. फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. हे माझा विधे तुला दिला ना. डिक्लेअर कसं कॅल्क्युलेट करणार. आणि तो बॉक्स आता तो बाहेर पण मारतो तो पण विकेट त्यांच्या ह्याच्यातच त्यांच्यात कुठे कॅल्क्युलेट. मिथुल टायगर संघाच्या वतीने पुढील शतक घेऊन येत आहेत विशाल राणे. मिथुन रॉयल संघाच्या वतीने पुढील षटक घेऊन येत विशाल. समोर जातील शुभम. जोरकस मारलेला फटका कव्हर्स मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण. फक्त एकाच धावावर समाधान मानावं लागेल. 3 धावा जरूर वाचवल्या आहेत मितेश यांनी. झाले 41 धावसंख्या झालेली आहे. एक गडी बाद. प्रभुस्वामी यांनी मारलेला जोरकस फटका आणि चेंडू सीमा रेषा पार चौकार. जोरकस असा फटका प्रभुस्वामी यांच्या बॅटमधून. विशाल यांच्या पुढील चेंडूचा सामोरा करते पुन्हा एकदा प्रभू. पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न. चांगले क्षेत्ररक्षण मितेश यांचं. त्या दरम्यान एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल प्रभू आणि शुभम यांना. या एका धावेवर धावसंख्येत भर. धावसंख्या 46. पुढील चेंडू विशाल यांचा पुन्हा एकदा पुढे सरसर मारलेला फटका. निखिल यांचं क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान दोन्ही फलंदाजांकडून एक धाव पूर्ण झालेली आहे. हा धावसंख्या झालेली आहे 47. टू गो. 2 चेंडू शिल्लक आहेत. कव्हर्स मध्ये मारलेला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण संजय यांचं. एकच धावेवर समाधान दोन्ही फलंदाजांचं. या एका धावेवर धावसंख्या झालेली 48. शेवटचा चेंडू विशाल यांचा. स्लोअर पद्धतीचा चेंडू. कव्हरच्या दिशेने मारलेला चांगलं क्षेत्ररक्षण मितेश यांचं. चौथ्या षटका अखेर धावसंख्या झालेली 49. एक गडी बाद. धावसंख्या झाली 49. चार झाले ना ओव्हर. 4 ओव्हर झाले ना. पाचवं षटक घेऊन येत आहेत मिथुल रॉयलच्या वतीने विवेक. सामोरे जातील शुभम. स्लोअर पद्धतीचा चेंडू. कव्हरच्या दिशेने मारलेला चांगलं क्षेत्ररक्षण मितेश यांचं. एक धाव. एका धावाबरोबर धावसंख्येचं अर्धशतक पूर्ण झालेले. धावसंख्या झाली 50. दुसरा चेंडू विवेक यांचा. प्रभुस्वामी यांचा कव्हर्स मध्ये जोरदार फटका. चांगलं क्षेत्ररक्षण इथे संजय शर्मा यांचं परंतु थोडासा गचाल थ्रो. त्यामुळे त्या दरम्यान झाल्या 2 धावा पूर्ण. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही
फलंदाजांमध्ये शुभम आणि प्रभू चांगला स्कोर करताना आपल्या संघासाठी पुढे सरसाट मारण्याचा प्रयत्न प्रभू स्वामी यांना काही बॉल कळला नाही, परंतु एक धाव जरूर घेतलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. या एका धावेबरोबर धावसंख्येत भर. धावसंख्या 53. पुढे सरसाट मारण्याचा चांगलं यष्टीरक्षणाचा प्रयत्न. पंचांचा निर्णय बाद. शुभम यांच्या रूपाने दुसरा हादरा मिथुल टायगर संघाला चांगलं यष्टीरक्षण म्हणावं लागेल. ते यष्टीरक्षकाचं आशिष यांचं चांगलं यष्टीरक्षण. शुभम यांच्या रूपाने त्यांनी यष्टीचे बाद केलेला आहे. दुसरा हादरा मिथुल टायगर संघाला. शुभमच्या जागी नवीन फलंदाज आलेले आहेत प्रणित. विवेक यांचा पुढील चेंडू जोरकस मारलेला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव जोडण्याचा प्रयत्न, परंतु एका धावावर समाधान दोन्ही फलंदाजांचं. या एका धावेबरोबर धावसंख्या 54. 2 गडी बाद. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू विवेक यांचा. प्रभू स्वामी यांना पुढे सरसाट मारण्यापर्यंत धावचित बाद. चांगलं क्षेत्ररक्षण. स्वतःच्याच गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करून विवेक लाडे यांनी बाद केलेला आहे प्रभू स्वामी यांना. 54 धावसंख्या केलेली आहे मिथुल टायगर संघाने. 55 धावाचं आव्हान मिथुल रॉयल संघासमोर. 55 धावा जिंकण्यासाठी मिथुल रॉयल संघाला. पाच षटकाखेर 54 धावा झालेल्या आहेत मिथुल टायगर संघाच्या. 55 धावांचं आव्हान जिंकण्यासाठी मिथुल रॉयल संघासमोर ठेवलेलं आहे. जिंकण्यासाठी 55 जिंकण्यासाठी 55 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी मिथुल रॉयल संघाला. $55 to win. 55 to win. मिथुल रॉयल संघाच्या कर्णधारांना विनंती आहे त्यांनी आपले फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवायचे आहेत, जेणेकरून सामन्याला सुरुवात होईल. मिथुल रॉयल संघाच्या कर्णधारांनी आपले फलंदाज लवकरात लवकर मैदानात उतरवायचे आहेत. मिथुल रॉयल संघाच्या वतीने फलंदाजीसाठी आलेले आहेत. स्ट्राइकवर आहेत विशाल, नॉन स्ट्राइकला आहे विवेक आणि मिथुल टायगर संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन येत आहेत शिरीष. चांगली कामगिरी आतापर्यंत गोलंदाजीमध्ये शिरीष यांनी केलेली आहे. भाऊ काय करतात संघासाठी. पहिला चेंडू शिरीष यांचा, सामोरे जातील विशाल. पुढे सरसावून मारलेला फटका लेगच्या दिशेने आणि चोरका क्षेत्ररक्षक काही अडवू शकले नाही आणि हा चेंडू सीमारेषा पार, चौकार. 4 धावांनी आपलं वैयक्तिक आणि संघाचं खातं उघडले आहे विशाल यांनी. दुसरा चेंडू विशाल यांचा, परंतु चांगला चेंडू विशाल यांना काही तो समजला नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावला. तिसरा चेंडू शिरीष यांचा. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, जोरकस मारलेला फटका स्ट्रेटच्या दिशेने आणि चेंडू सीमारेषा पार, चौकार.
चांगली फलंदाजी आतापर्यंत विशाल यांची. आपल्या संघासाठी 2 चौकार त्यांनी लगावलेले आहेत. 3 चेंडू अखेर. धावसंख्या झालेली आहे बिनगडी बाद 8. मिथुल रॉयल संघाची. चौथा चेंडू शिरीष यांचा. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल काही त्यांना समजला नाही आणि निर्धाव चेंडू. पाचवा चेंडू शिरीष यांचा. पुन्हा एकदा सामोरे जातील विशाल. पुढे सरसावून मारलेल्या कव्हर्स मध्ये चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. प्रभू यांचा एक धाव पूर्ण. फक्त एकाच धाव्यावर समाधान मानावे लागेल. नो असल्यामुळे 1+1 2 धावा मिळालेल्या मिथुल रॉयल संघाला. धावसंख्या झालेली आहे 10. विवेक यांचा जोरकस मारण्याचा प्रयत्न डिक्लेअर झोन मध्ये गेल्यामुळे 1 धाव मिळालेली आहे मिथुल रॉयल संघाला. 1 धावेबरोबर धावसंख्या झाली 11. 1 to go. शेवटचा चेंडू शिल्लक. शिरीष यांचा. सामोरे जातील विवेक. पाहू काय करतात आपल्या संघासाठी. 11 धावसंख्या झालेली आहे. चांगलं गोलंदाजी येते. निर्धाव चेंडू. पहिल्या षटका अखेर धावसंख्या झालेली आहे 11. 24 चेंडू मध्ये 44 धावांची आवश्यकता आहे मिथुल रॉयल संघाला जिंकण्यासाठी. 4 षटकात 44 धावा म्हणजे 11च्या सरासरीने धावसंख्या बनवावी लागेल. मिथुल टायगर संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन आलेले आहेत प्रणित. सामोरे जातील विशाल. आतापर्यंत चांगली कामगिरी विशाल यांची फलंदाजीमध्ये. जोरकस मारलेला फटका, परंतु बॅटची कड घेऊन पॉइंटच्या दिशेने गेला चेंडू. फक्त एकाच धावेवर समाधान मानावे लागेल विशाल यांना. या एका धावेबरोबर धावसंख्या झाली 12. प्रणित यांचा दुसरा चेंडू. सामोरे जातील विवेक. लेगच्या दिशेने मारलेला फटका. चांगले क्षेत्ररक्षण हर्षांचा आणि तेवढाच चांगला थ्रो. त्यामुळे एकच धाव दोन्ही फलंदाजांना मिळालेली आहे. चांगली कामगिरी, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, चांगला पिकअप हर्ष यांच्याकडून. त्यामुळे फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागले दोन्ही फलंदाजांना. प्रणित यांचा पुढील चेंडू. लेगच्या दिशेने मारलेला फटका आणि हा चौकार. आतापर्यंत विशाल यांची चांगली फलंदाजी, चांगली कामगिरी आपल्या मिथुल रॉयल संघासाठी. धावसंख्या झालेली आहे बिनगडी बाद 17. 3 चेंडू शिल्लक. सतरा धावसंख्या झालेली आहे. 1 गडी बाद धावसंख्या झाली 17. 3 चेंडू शिल्लक आहेत दुसऱ्या षटकातल्या. चौथा चेंडू. प्रणित यांचा. सामोर जातील विशाल, परंतु रिव्हर्स पद्धतीने मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे. निर्धाव चेंडू. 5वा चेंडू. प्रणित यांचा. पुन्हा एकदा सामोर जातील विशाल. काय करतायत आपल्या संघासाठी. आतापर्यंत चांगली कामगिरी. पंचांचा इशारा नो. त्या दरम्यान माफ करा धाव घेतली नाही. नोची नोमुळे यावं तर धावसंख्येत भर. धावसंख्या 18. पुन्हा एकदा रिव्हर्स पद्धतीने मारण्याचा प्रयत्नात 22च्या स्वरूपाने 1 धाव विशाल आणि संघाला. एका धावेबरोबर धावसंख्या 19. 1 to go. शेवटचा बॉल. 1 to go. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. प्रदीप यांचा शेवटचा चेंडू. सामोरे जातील विवेक. धावसंख्या झालेली आहे 19. लेगच्या दिशेने मारलेला फटका. एका धाव्यावर समाधान दोन्ही फलंदाजाचा आहे. एका धाव्यावर धावसंख्या झालेली आहे 2 षटका अखेर 20. 18 चेंडू 35 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी मिथुल रॉयल संघाला. 3 षटकात 35 धावांचं आव्हान आहे जिंकण्यासाठी मिथुल रॉयल संघासमोर. मिथुल टायगर संघाच्या वतीने पुढील षटक घेऊन येतात हर्ष. विवेक यांच्या पायाला लागून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी हर्ष यांची.
आतापर्यंत अष्टपैलू कामगिरी हर्षांच्याकडून आपल्या संघासाठी. पाहूया काय करतायत पुढे आपल्या संघासाठी. लेगच्या दिशेने मारलेला फटका विवेक यांच्याकडून. डिक्लेअर झोन मध्ये गेल्यामुळे पंचांनी 2 धावा डिक्लेअर केलेल्या आहेत. धावा या 2 धावांबरोबर धावसंख्येत भर. धावसंख्या 22. 16 चेंडू 33 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी मिथुल रॉयल संघाला. हर्षांचा पुढील चेंडू सामना करतील विशाल. पुढे सरसर मारलेला फटका लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक शिरीष. फक्त एकाच धावावर समाधान मानावं लागेल विशाल यांना. धावसंख्या झालेली आहे बिनगडी बाद 23. 3 चेंडू शिल्लक. जोरकस मारलेला फटका. चांगले क्षेत्ररक्षण. एका धाव्यावर समाधान दोन्ही फलंदाजांना. चौदा चेंडूत 31 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी मिथुल रॉयल संघाला. पुढे सरसान मारलेला फटका. फक्त एकच धाव. या एका धावेवर धावसंख्येत भर. धावसंख्या 25. 1 टू गो. शेवटचा चेंडू हर्ष यांचा. एक धाव. या एका धावेवर धावसंख्येत भर. धावसंख्या 26. 3 षटकार अखेर मिथुल रॉयल संघाची धावसंख्या झाली 36 ना 26. 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 29. 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. पहिली 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. संपू दे. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी मिथुल रॉयल संघाला. सहा चेंडू 13 धावांची आवश्यकता. बॉलर कोण आहे? अश्लेष शेवटचं षटक घेऊन येते. अश्लेष 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. डाव्या एष्टी बाहेरील चेंडू. पंचाने वाईटचा इशारा केलेला आहे. अवंतर धावे बरोबर धावसंख्येत भर. धावसंख्या 43. पुढील चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण इथे हर्ष यांचं. 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. स्ट्राईकवर आहेत विशाल. जोरकस मारलेला फटका आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. झेल बाद एक अप्रतिम असा झेल गिरीश यांच्याकडून. खरंच वाखाणण्याजोगा संघाला गरज असताना एक चांगलं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन केलेलं आहे गिरीश यांनी. आणि विशाल यांच्या रूपाने एक चांगला खेळाडू बाद झालेला आहे. चांगली झेल इथे गिरीश यांनी घेतली. चांगल्या क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन. त्याचबरोबर चांगली गोलंदाजी असलेशी यांची. 4 चेंडू 11 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मितेश. थोडस कचाल क्षेत्ररक्षण. त्यामुळे दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट. किती 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता. चांगली रनिंग बिटवीन द विकेट प्रतीक आणि मितेश यांच्यामध्ये. थोडीशी दमछाक प्रतीक यांची पाहायला मिळते इथे. परंतु संघासाठी त्यांना थोडस सॅक्रिफाईस करावं लागेल. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. त्यामुळे थोडेस परिश्रम त्यांना घ्यावेच लागतील. आतापर्यंत चांगली कामगिरी करताना प्रतीक आपल्या. जोरकस मारलेला फटका परंतु झेल बाद. खूप थकलेले होते प्रतीक हे. त्यामुळे त्यांना प्रतीक यांच्या रूपाने मोठा हादरा मिथुल रॉयल संघाला. 2 चेंडू 8 धावा. 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंगला आहेत निखिल. दोन्ही चेंडूवर त्यांना चौकार खेचावा लागणार आहे. बघूया काय करतायत आपल्या संघासाठी. 2 चेंडू 4 धावा.
परंतु हा षटकार झालेला आहे, त्यामुळे बाद झालेले आहे निखिल. ऑलमोस्ट एक चेंडूत 8 धावा, एक चेंडू 8 धावा. एक चेंडू 8 धावांची आवश्यकता मिथुल रॉयल संघाला. संजय हे नवीन फलंदाज क्रीजवर. मिथुल रॉयल संघाच्या वतीने थोडंसं अवघड ही सिच्युएशन मिथुल रॉयल संघासाठी. एक चेंडूत 8 धावा. बस मिथुल टायगर संघ विजयी झालेला आहे. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन इथे सर्व गोलंदाजांकडनं आणि तेवढंच उत्तम असं क्षेत्ररक्षण याच्या जोरावर. धावचीत बाद केलेला आहे शेवटच्या चेंडूवर आणि मिथुल टायगर संघाने हा सामना जिंकलेला आहे. धन्यवाद. चलो तुम्ही जेवायला बसा आता बस. चलो अभी पटापट खाना खाने. ये स्प्राइट सांग. घर पे चल नहीं तो खा के दे दो. एक कोणला मॅन ऑफ द मॅच द्यायची भाई बघून घे भाई. मी त्याच्यात प्रभू स्वामी विनंती आहे लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. प्रभू स्वामी आणि रोहित हेगडे. स्कोरिंग स्कोरिंग साठी आहे ना प्लीज. दादा तो जेवायला गेला मुलगा. तो जेवायला गेला मुलगा. स्कोरिंग साठी बस नाही एक मॅच बस. हां मी पैसे घेईन भाई. अरे हे प्रभूची एक होती ती प्रभूची एक झाली. आता डिस्कशन मृणालला दिली ती. दिली कधी नाही दिली ऐक ना तू पहिला ह्यांचा अटक मेरा रे राष्ट्र आहे ना शुभम तसं नाही आम्ही ठरवलं त्याला मॅनेजमेंटने ठरवलं कोणी येऊन मला पाहिजे असं कसं कशासाठी देतोय ऍक्च्युअली मयूरला द्यायची होती पण त्यांनी लास्ट इयर त्यांनी चांगली काढली. आपण डिसाइड करणार भाई. अरे पण तो येऊन मृणाल झालं पाहिजे अर्धा लिटर बसला ना बाजूला भाई. अच्छा 2-2 लिटर वाली सांगू शकतो ते बरोबर आहे रे. त्यांनी लास्ट इयर हारत होते. अरे पण तरी दाबली रे. हारत होते जिंकले. कोणी काढली लास्ट ओव्हर त्यांनी टाकली म्हणून त्याला देतो. ठीक आहे कळलं आणि तो खेळला पण आहे. ऐक ना स्प्राइट सांग ना दत्ताला बोलव देऊन टाक. दादा हे दोघांची स्प्राइट सांग ना तुमच्या गौरवला बोल ना. थोडं दमली आहे टॉस बॉक्स वर दो मॅच के बाद अभी मॅच गौरवला बोल ना टॉस बॉक्स वर. गौरवला काय बोलू टॉस बॉक्स वर. गौरव विनंती आहे टॉस बॉक्स वरती कॅमेरा फिरवायचा आहे. कॅमेरामॅन गौरव. बाबा तू जेवायला घे साईड कोण करणार मग तू दुसरा तेरा नाम क्या है भेंडी पुनी ते जस्सी ते क्या है जस्सी जस्सी जी बोल तू क्या जस्सी जी. ए गाया तुम लोग का कैप्टन ही मार स्क्रीमिंग उसने 7733 गाड़ी ले स्क्वाडा. इग्नोर तुम्हारा है राइजिंग टाइटन जीत रहे इसके लिए मैं जर्सी लेके फाइनल में पहनूंगा. ये सारा दोगला इंसान इंडिया नहीं हो सकते भाई. ये सबका हो रहा है वो सबका है. अपन किसका है वो सबका है. तुला बोललो स्पून आण भाई स्पून ना या कुठून आणू स्पून आता घर ना आपलं. हे स्प्राइट सांग. रोहित हेगडे यांना विनंती आहे टॉस बॉक्स जवळ यायचंय. रोहित हेगडे यांना विनंती आहे. दोन लिटरच्या 2 बॉटलच्या बस झाल्या. डेबू कॉम्बॉक्स पूछ ले भाई किसका. अरे वो बोलो ना भाई वो 40 किलो मटन बोला था.
हा स्क्रीमिंग ईगल्स आवाज काढला का? हा तुमचा कॅप्टन बहुत जबरदस्त आहे. 7733 स्कॉडा. ही तर नसेल 9वी वाली. कन्फर्म करवायला कुठले भाई किसका मैच है अभी स्क्रीमिंग ईगल्स और नोआ? ये 11वी मॅच चालू आताची. 1:20 ची मॅच होती. बरोबर आहे लेट चालू आहे. कोण टॉस जिंकला भाई? हे भाई वो हेगडे को बोलना भाई नेक्स्ट टाइम. मयूर 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 इकडे लक्ष.